विद्यार्थी डायरेक्टली क्वेश्चन सोडवण्याला महत्व देतात. ओके, पहिली मोठी चूक विद्यार्थ्यांची ही आहे की डायरेक्ट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला महत्व देतात. पण जर तुम्ही 2013 पासूनचे जर पेपर काढून बघितले, लक्षात घ्या 2013 पासूनचे, तर 2013 पासूनचे पेपर जर तुम्ही काढले थोडेसे सोपे तुम्हाला वाटतात, बरोबर, थोडेसे सोपे वाटतात. पण जर 2021 चा पेपर तुम्ही काढला, लक्षात घ्या, आणि याच्यावरती तुमची मतं मला नक्की सांगा चॅट बॉक्स मध्ये. 2021 चा पेपर जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे मला शॉर्टकट न जाऊन चालणार नाहीये, बरोबर आहे, मला या थेरीचा परिपूर्ण अभ्यास करावा लागेल तरच मला हे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. लक्षात येते? हे तुम्हाला कधी दिसलं? जेव्हा आपण आता रिसेंटचे पेपर अभ्यासले. पाठीमागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला हे दाखवलेले आहेत क्वेश्चन वगैरे. तर फक्त शॉर्ट नोट्स असतील, मायक्रो नोट्स असतील, क्वेश्चन असतील, इथून आपल्याला थोडंसं अनसिक्युअर आहोत आपण इथं, कारण क्वेश्चन तुम्हाला 4 लाइनर ही आलेले आहेत, जसं की काकतालीय न्याय असेल, विचार प्रक्रिया असेल, कल्पना, भावना, प्रेरणा असेल, बरोबर, तुमच्या उपपत्ती असतील. तर याची परिपूर्ण माहिती आपल्याला पाहिजे. त्याच्यामुळं 50 दिवस जरी असले तरी 50 दिवसामध्ये घाईघाईमध्ये सिलेबस संपवायचा म्हणून प्रिपरेशन करू नका. व्यवस्थित टॉपिक अभ्यासा, कोणताही टॉपिक स्किप करू नका. ठीक आहे, ओके. म्हणूनच आपण इथं डेमो लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. आपलं पहिलं आजचं सेशन आहे मानसशास्त्राचा परिचय. आता मानसशास्त्राचा परिचय जो आहे इंट्रोडक्शन लेक्चर म्हणतो आपण. याच्यामधून क्वेश्चन डेफिनेटली येतात. जरी क्वेश्चन सोपे येत असले तरी सुद्धा आपल्याला हा भाग कव्हर करणं आणि रिवाइज करणं खूप जास्त महत्वाचं असतं. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही डीएड बीएड ला जेव्हा असाल ना तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी इथला भाग कव्हर केलेला असेल, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचंय बघा, जे लक्षात ठेवायचंय तेवढं फक्त मी तुम्हाला इथं सांगते, बाकी सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी, आता मानसशास्त्राचा परिचय, याच्यामध्ये कोणत्या शतकापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली, पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा असेल, विचारवंत असतील, हे सगळे थोडंफार आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागतं. टू द पॉइंट, याच्यामध्ये कॉन्सेप्ट वगैरे काही नाही. ठीक आहे, ओके. तर बघा 19व्या शतकामध्ये आपण जर पाहिलं तर 19व्या शतकाचा जो उत्तरार्ध आहे, तर या 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मानसशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा म्हणून उदयाला आली. ओके, लक्षात ठेवा. तर मानसशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा म्हणून कधी उदयाला आलेली आहे, तर 19व्या शतकामध्ये उदयाला आलेली आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण 20व्या शतकामध्ये जातो, 20व्या शतकामध्ये एक अत्यंत प्रगत शास्त्र मानलं गेलं मानसशास्त्राला. फक्त आपल्याला माहित असायला पाहिजे, इन केस क्वेश्चन आला तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की बाबा कोणत्या शतकापासून स्वतंत्र शाखा म्हणून उदयाला आली, बरोबर. 21वं शतक हे मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञांचं शतक. म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो, 19वं शतक, 20वं शतक आणि 21वं शतक, या 3 शतकामध्ये मानसशास्त्राची जी जर्नी आहे ना ती आपल्याला लक्षात ठेवायची. 19व्या शतकामध्ये स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयाला आलं, 20व्या शतकामध्ये प्रगत झालं, 21वं शतक मानसशास्त्राचं आणि मानसशास्त्रज्ञांचं शतक असं म्हणता येतं. ओके, क्लिअर. याच्या पलीकडे एक्झाम मध्ये काही विचारत नाहीत. सेकंड पॉइंट बघा, मानवी जीवनाची जी सगळी क्षेत्र आहेत मानसशास्त्राने व्यापलेली दिसतात. बघूया आपण पुढं. समाजामध्ये आपण वावरत असतो, आपल्या जीवनामध्ये अनेक लोक आपल्याला भेटतात, बरोबर. प्रत्येकाचं वर्तन असेल, प्रत्येकाचा व्यवहार असेल. वर्तन व्यवहार म्हणजे, आता वर्तन म्हणजे काय हे मानसशास्त्रामध्ये काय असतं हे आपण पुढे अभ्यासूया. पण जर कॉमन विचार केला तर आपण ज्या लोकांना भेटतो दिवसभर म्हणा किंवा आपल्या जीवनामध्ये म्हणा, प्रत्येक पर्सनचं वर्तन आणि व्यवहार पर्सन टू पर्सन बदलतो. चालणं असेल, बोलणं असेल किंवा वागणं असेल. ओके, मनोव्यापार म्हणजे काय, त्या पर्सनच्या इच्छा, आवडी निवडी, आकांक्षा, भावना, विचार, अभिवृत्ती ह्या पर्सन टू पर्सन तुम्हाला भिन्न दिसतात, बरोबर. ए नावाचा पर्सन आहे, बी नावाचा पर्सन आहे. ओके, तर यांच्या भावना सेम असतील का, नाही, बरोबर. तर हे आपल्याला इथं दिसून येतं. म्हणून आपण म्हणतो की जीवनामध्ये आपल्याला सगळी क्षेत्र जी आहेत ना ती मानसशास्त्राने व्यापलेली दिसून येतात. म्हणजे एखादा मनुष्य आहे किंवा आपण आहोत, आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखादा मोठा दुःखद प्रसंग येतो आपण दुःखी होतो, बरोबर. एखादा आनंदाचा प्रसंग येतो आपण सुखी होतो, बरोबर. तर मनुष्याचं जे वर्तन आहे ते टाइमनुसार बदलतं, वेळेनुसार बदलतं, बरोबर. दोन व्यक्तींचं वर्तन समसमान का नसतं, बरोबर.
व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीविषयी माहिती कशी संपादन करते, ती तिच्या स्मरणामध्ये कशी राहते, काही माहितीचं विस्मरण का घडतं. लक्षात घ्या, या सगळ्यांना शारीरिक बाजू काय आहे आणि हे तत्सम विचार जे आहेत ना, ते विचारवंतांना पडले की असं का होतं. बरोबर, आपण बोललो ना की 21वे शतक हे मानसशास्त्र आणि मानसशास्त्राच्या विचारवंतांचं शतक आहे. तर या विचारवंतांना हे सगळे क्वेश्चन पडले की एखाद्याच गोष्टीचं विस्मरण का होतं, एखादी गोष्ट का दीर्घकाळ स्मरणात राहते. बरोबर, एखाद्या व्यक्तीचं वर्तन स्पेसिफिक तसंच का असतं. लक्षात आलं. हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे सगळे प्रश्न या मानसशास्त्रज्ञांना पडलेले प्रश्न आहेत आणि त्याच्यावरून त्यांनी पुढे काय केलं, त्याची जी उत्तर आहेत ना, ती उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आणि ही जी उत्तर शोधण्याची गरज आहे की असं का घडतं. बरोबर, याच्यामधून काय झालं, याच्यामधून झाली मानसशास्त्राची उत्पत्ती. ओके, लक्षात घ्या. आत्ताचं जर युग तुम्ही बघितलं तर आता आपल्याला मानवानं खूप जास्त प्रगती केलेली दिसून येते. बरोबर, पण असं जरी असलं तरी, प्रगती जरी झालेली असली तरी मानवाच्या समस्या पण वाढलेल्याच आहेत. असं नाही की प्रगती झाली म्हणून ईच अँड एव्हरी तुमची समस्या सॉल्व्ह झालेली आहे, नाही. तर इथं आपल्याला समोरच्या समस्या खूप वाढलेल्या दिसत आहेत. बरोबर, आणि या समस्यांमुळे आज अनेक लोकांना काय होतंय, मानसिक समस्या भेडसावत आहेत. बरोबर, संघर्ष, ताण, तणाव हे सगळं आपल्याला सिलेबसमध्ये आहे. लक्षात आलं. प्रगती झालीये, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलीये, सुख सुविधा वाढलेत, याचा अर्थ असा नाहीये की माणूस मानसिक समस्यांपासून दूर गेला नाही, तर मानसिक समस्या भेडसावत आहे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी लक्षात घ्या, भारतामध्ये आणि पाश्चात्य देशामध्ये कशाला इम्पॉर्टन्स आहे, मानसशास्त्राला इम्पॉर्टन्स आहे. आणि लक्षात घ्या, जसं आपलं शरीर आजारी पडतं तसं आपण, शरीर आजारी पडलं की आपण दवाखान्यात जातो, पण जेव्हा आपलं मन आजारी असतं तेव्हा आपल्याला मानसशास्त्रज्ञांची गरज असते. पण जितकं आपण शरीराला इम्पॉर्टन्स देतो तितकं आपण आपल्या मनाला इम्पॉर्टन्स देत नाही. मन आजारी पडणं हे शरीर आजारी पडण्यापेक्षा खूप जास्त धोकादायक असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. तर इथं आपण बघतो की मानसशास्त्राच्या महत्व कुठून वाढलं, जेव्हा इथं मानसिक समस्या भेडसावू लागल्या. लक्षात येतंय, क्लिअर. तर हे छोटंसं इंट्रोडक्शन आहे, पण तुम्हाला याच्यातून विषय समजून जाईल. आणि इथून आपण पुढे बघतोय मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून थोडेफार क्वेश्चन बनतात, कॉमन क्वेश्चन आहेत, मे बी रिपीट पण झालेले असतील तुमच्या एक्झाम मध्ये. बघा, इथं जर आपण बघितलं तर मानसशास्त्राचा जो भूतकाळ आहे तो प्रदीर्घ आहे. ओके, सॉरी. तर प्रदीर्घ म्हणजे कसा, सॉक्रेटिस इसवी सन पूर्व म्हणजे प्रदीर्घ, प्लेटो, अरिस्टॉटल हे जे प्राचीन ग्रीक तत्वचिंतक होते ना, यांनी मानवी मन, आत्मा, स्वभाव याच्याविषयी लिखाण केलेलं आहे. आता मानवी मन, आत्मा आणि स्वभाव याचं लिखाण म्हणजे मानसशास्त्र. बरोबर, म्हणून आपण म्हणू शकतो की मानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी फार जुनी आहे. सॉरी. चला, तर याच्यामध्ये जर आपण अरिस्टॉटल यांचा कार्य बघितलं ना, अरिस्टॉटल यांनी काय लिहिले मानसशास्त्राबद्दल, तर अरिस्टॉटल इसवी सन पूर्व 384 ते 322 यांनी काय सांगितलं की मन हे शरीराचे कार्य आहे. 2021चा जर पेपर तुम्ही काढून बघितला तर तिथं तुम्हाला मानसशास्त्रज्ञांची मतं दिलेली आहेत, डबल इन्व्हर्टेड कॉमा करून. आणि हे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाचं आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मन हे शरीराचं कार्य आहे असं प्रतिपादन कोणी केलं. बरोबर, उत्तर काय असणार आहे तुमचं, अरिस्टॉटल यांनी केलं. बरोबर, किंवा अरिस्टॉटल यांनी त्यांचं मत मांडलं. त्याच्यानंतर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिला, डी ॲनिमा नावाचा जो ग्रंथ आहे हा मानसशास्त्रातला पहिला ग्रंथ आहे आणि हा पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळेच आपण अरिस्टॉटल यांना काय म्हणतो, अरिस्टॉटल यांना आपण मानसशास्त्राचे जनक म्हणतो. लक्षात ठेवा. तर अरिस्टॉटल यांनी काय म्हटलेलं आहे, मन हे शरीराचं कार्य आहे असं प्रतिपादन कोणी केलं, अरिस्टॉटल यांनी केलं. डी ॲनिमा हा मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ आहे, म्हणून आपण अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो. ठीक आहे, ओके, क्लिअर.
मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी हा शब्द आहे. ग्रीक भाषेमध्ये सायको म्हणजे आत्मा किंवा लोगोस म्हणजे अभ्यासशास्त्र. हे सगळं जे आहे हे एक्झाम मध्ये विचारत नाहीत, लक्षात ठेवा. जस्ट वाचून घ्या फक्त. बाकी मानसशास्त्राचे जनक असतील, पहिला ग्रंथ असेल आणि त्यांचं जे प्रतिपादन असेल हे मात्र एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. मूळ जर शब्द तुम्ही बघितला, सायकोलॉजी हा जो शब्द आहे इंग्लिश मधला, तर आणि मानसशास्त्र हा जर मराठी मधला शब्द बघितला तर मूळ अर्थानुसार मानसशास्त्र म्हणजे काय? आत्म तत्वासंबंधीचा अभ्यास. लक्षात ठेवा. एखादा सेंटेन्स असंही एक्झाम मध्ये असू शकतं की मूळ जे अर्थ आहे ना, शब्दार्थ, त्याच्यानुसार जर तुम्ही मानसशास्त्राचा अर्थ बघितला तर मानसशास्त्र म्हणजे आत्म्यासंबंधीचा अभ्यास होय. ओके, आणि मानसशास्त्राची ही सुरुवातीची जी व्याख्या आहे, लक्षात ठेवा, अरिस्टॉटल यांच्या काळातली व्याख्या. ठीक आहे. आत्म्यासंबंधीचा अभ्यास, मानसशास्त्र म्हणजे काय? आत्म्यासंबंधीचा अभ्यास. ही कोणी व्याख्या दिलेली आहे? ग्रीक तत्वचिंतक अरिस्टॉटल यांचा काळ म्हणजे फार जुना काळ आहे, बरोबर. आणि ही डेफिनेशन अरिस्टॉटल यांच्या काळातील असून अनेक शतके ती डेफिनेशन ग्राह्य धरली जात होती. लक्षात घ्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पुढे काय चेंजेस झाले आपण बघूया. पण अनेक शतक काय झाली होती? ग्राह्य धरली जात होती. इव्हन 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञाचं एक अंग मानलं जात होतं. लक्षात आलं? 19वं शतक, 20वं शतक, 21वं शतक, मानसशास्त्राची जी जर्नी आहे, टाइमलाईन आहे, आपण बघितलेली आहे. तर 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र तत्वज्ञानाचं एक अंग मानलं जात होतं. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र हे जे शास्त्र आहेत ना, या शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्राचा तत्वज्ञान या विषयाअंतर्गत अभ्यास केला जातो. सिंपल सेंटेन्स असतं की मानसशास्त्राचा तत्वज्ञानामध्ये किंवा तत्वज्ञान या विषयाअंतर्गत अभ्यास केला जातो का? तर केला जातो. लक्षात ठेवा. 1850 नंतर काय झालं? मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात कधीपासून झाली? तर 1850 पासून झाली. ठीक आहे. 1875 मध्ये हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रथम मानसशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम सुरू झाला. इथं एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन बनू शकतो की मानसशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम सगळ्यात आधी कोणत्या विद्यापीठामध्ये सुरू झाला? तर हार्वर्ड विद्यापीठामध्ये सुरू झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर विल्यम उंट जे होते, याच्यावरती प्रिव्हियस क्वेश्चन विचारलाय. 1859, डेट लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. जर्मनीमधील लिप्झिग विद्यापीठामध्ये त्यांनी काय केलं? मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जी होती ती स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. ओके, क्लिअर? आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. काहीच अवघड नाहीये, सोपा आणि इंट्रोडक्शन पार्ट आहे. पहिलं सेशन जर तुम्हाला आवडलं तर सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करा. जेवढे विद्यार्थी लेक्चर पाहतील, जेवढ्या विद्यार्थ्यांना असं वाटेल की बाबा शॉर्टकटनी न जाता असंच शिकलं पाहिजे जेणेकरून आउट ऑफ मार्क्स मिळतील, तर अशा विद्यार्थ्यांनी कमेंट करा. लेक्चर सिरीज डेफिनेटली पुढे चालू राहील. ठीक आहे. ओके, चला बघा. म्हणूनच विल्यम उंट यांना, बघा इथं उंट करा, उंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक. ओके, अरिस्टॉटल यांना फक्त मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं आणि यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं. या दोन गोष्टी समजून घ्या. म्हणजे क्वेश्चन मध्ये जर आधुनिक मानसशास्त्र म्हटलं तर तुमचं उत्तर अरिस्टॉटल न येता विल्यम उंट आलं पाहिजे. ओके, आज मानसशास्त्र एक स्वतंत्र शाखा म्हणून ओळखली जाते, बरोबर आहे. आणि मानसशास्त्राचा अभ्यास विषय जसा जसा बदलत गेला, बघा आत्मतत्वविषयक चिंतन ही जी व्याख्या होती अरिस्टॉटल यांच्या काळातली, बरीच शतकं मान्य केली गेली, ग्राह्य केली गेली. पण मानसशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे, बरोबर आहे, पूर्वी काय होतं? फक्त मनाचा अभ्यास होता, आत्म्याचा अभ्यास होता. अभ्यास विषय जसे जसे बदलत गेले, लक्षात घ्या, तसं तसं मानसशास्त्राच्या ज्या डेफिनेशन आहेत ना, तर त्या डेफिनेशन सुद्धा बदलत गेलेल्या आपल्याला इथं दिसून येतात. आणि ह्या बदललेल्या डेफिनेशन आपल्याला इथं पाहायच्या आहेत आणि त्याच्यावरूनच आपले क्वेश्चन इथं फ्रेम झालेले दिसून येतात. ठीक आहे. ओके, तर मानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्राचं स्वरूप काय आहे आणि मानसशास्त्राच्या व्याख्या काय आहे, त्याच्यावरती एखादा क्वेश्चन आपल्याला आयोगाकडून तुमच्या परीक्षा परिषदेकडून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर? तर पाठीमागे आपण बघितलं आत्मा, लोगोस वगैरे सगळं. तर मानसशास्त्र म्हणजे
कॉमन डेफिनेशन, आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. बरोबर, हे सगळ्यांना माहित आहे. मूळ शब्दार्थानुसार आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास, अरिस्टॉटलची व्याख्या आपण पाठीमागं बघितलेली आहे. अरिस्टॉटल यांनी काय केलं, मानवी जीवनामध्ये आत्म्याला अतिशय महत्व दिलं होतं. बरोबर, डी ॲनिमा वगैरे हे सगळं आपण लिहिलेलं आहे. मानसशास्त्राची सुरुवात आत्मतत्वासंबंधीच्या विचारापासून झाली. हे सगळं आपण पाठीमागं बघितलंय. बरोबर आहे. ओके, तर इथून पुढचा जो भाग आहे आपला, पण आत्म्याचं स्वरूप कसं असतं. ओके, अरिस्टॉटलची डेफिनेशन आपण बघितली. त्यांनी त्याच्यामध्ये आत्म्याचा उल्लेख केला. बरोबर, पण हा जो आत्मा आहे, या आत्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं असतं. ओके, किंवा आत्मा खरोखरच अस्तित्वात आहे का, या प्रश्नांची उत्तरं देता नाहीत आली किंवा देता येत नाहीत. लक्षात घ्या, आत्मा अमूर्त, अदृश्य, स्वरूप त्याचं गूढ किंवा अगम्य आहे. त्याच्यामुळं ही व्याख्या मान्य होईल का, नाही मान्य होणार. माहीतच नाही की आत्मा कसा आहे, आत्म्याचं स्वरूप कसं आहे, तो दृश्य आहे का अदृश्य आहे. लक्षात आलं. तर आत्मा अमूर्त, अदृश्य, स्वरूप गूढ आहे, अगम्य आहे. त्याच्यामुळं ही जी डेफिनेशन होती, ही डेफिनेशन पुढं अमान्य झाली. ओके, का अमान्य झाली ते पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर सिक्वेन्स नुसार पहिला मुद्दा तुमचा डेफिनेशन मधला, आत्मा अरिस्टॉटल यांच्या काळामध्ये अभ्यास विषय जसा जसा बदलत गेला तसं तसं डेफिनेशन पण बदलत गेल्या. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र. पुढची डेफिनेशन आली, मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र. ठीक आहे. ओके, 18वं शतक, 19वं शतक, 20वं शतक, 21वं शतक. 19व्या शतकाच्या शेवटी जर आपण इथं बघितलं, लक्षात ठेवा, 19व्या शतकाच्या शेवटी जर आपण इथं बघितलं तर मन असा अर्थ लक्षात घेतला आणि मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र किंवा मनासंबंधी अभ्यास करणारं शास्त्र. तर कोणत्या शतकामध्ये मानसशास्त्राची अशी डेफिनेशन करण्यात आली की मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, तर 19व्या शतकामध्ये. म्हणजे सुरुवातीला आत्म्याचा अभ्यास, त्याच्यानंतर मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, आणि थर्ड आपण बघूया की पुढे काय चेंजेस झाले. बरोबर आहे. मग मॅकडुगल यांच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, यांची डेफिनेशन विचारली जाते. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवाधिष्ठित आणि वर्णनात्मक शास्त्र आहे. हे प्रतिपादन किंवा ही व्याख्या कोणाची आहे, लक्षात घ्या. मानवी मन म्हटलं की तुम्हाला इथं अरिस्टॉटल, विल्यम वुंट न येता काय येणार उत्तर, मॅकडुगल येणार. बरोबर, तर मॅकडुगल यांच्या मते मानसशास्त्र हे मानवी मनाचं आणि अनुभवाधिष्ठित वर्णनात्मक शास्त्र आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा, क्वेश्चन बनतो इथं. त्यांच्या मते बघा, यांच्या मते म्हणजे मॅकडुगल यांच्या मते मनाचं जे कार्य आहे ना आणि रचना आहे, याच्या विषयीच्या तत्वांचा अभ्यास जो आहे तो कुठे केला जातो, मानसशास्त्रामध्ये केला जातो आहे, असं यांचं मत आपल्याला एक्झाम मध्ये देतात. आणि हे मत कोणाचं आहे असा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. ओके, परंतु मन ही संकल्पना आत्म्याप्रमाणेच अमूर्त आहे असं सुद्धा यांनी इथं प्रतिपादन केलं. काय सांगितलं की जसा आत्मा अमूर्त आहे तसं मन सुद्धा अमूर्त आहे. ओके, क्लिअर. मॅकडुगल यांची डेफिनेशन लक्षात ठेवा. म्हणजेच अमूर्त म्हणजे काय, मन म्हणजे काय, त्याचं अस्तित्व काय असतं, त्याचं स्वरूप अदृश्य आहे का किंवा अदृश्य आहे, त्याच्यामुळं मन अस्तित्वात आहे किंवा नाही, जर असेल तर ते शरीरामध्ये कोठे आहे. बरोबर आहे. त्याचं स्वरूप कसं आहे, या प्रश्नांची उत्तरं इथं पण देता आली नाहीत. म्हणजे ही डेफिनेशन तर सांगितली, पण ज्यांनी ही डेफिनेशन सांगितली त्यांना या क्वेश्चनचे आन्सर देता आले का, नाही आले. बरोबर आहे. म्हणून मनाचा अभ्यास करणारं शास्त्र ही सुद्धा डेफिनेशन कालबाह्य ठरली. आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, 18व्या शतकातली डेफिनेशन, 19व्या शतकामधली डेफिनेशन जी विल्यम वुंट यांनी, मॅकडुगल यांनी दिली होती, आणि त्याच्या पुढची मानसशास्त्राची जर्नी. ओके, ठीक आहे. आणि डेफिनेशन कालबाह्य का झाली हे आपल्याला इथं माहित असायला हवं. नेक्स्ट बघा, पुढचं आहे थर्ड म्हणजे बोधात्मक अनुभवाचं शास्त्र. पुन्हा मी तुम्हाला रिकॉल करून देते. सुरुवातीला आत्म्याचं शास्त्र, सेकंड नंबरला मनाचं शास्त्र, थर्ड नंबरला बोधात्मक अनुभवाचं शास्त्र. ठीक आहे. ओके, अबोध अवस्था, बोधावस्था, ह्या ज्या मानसशास्त्रामधल्या संकल्पना आहेत ना, या सगळ्या आपल्याला माहित असायला पाहिजेत, कारण त्याच्यावरती
क्वेश्चन फार फ्रेम होतात आणि त्याचे अर्थ माहित नसतील तर क्वेश्चन सॉल्व्ह पण होत नाहीत. ओके, चला बघा, 19व्या शतकामध्ये जर आपण बघितलं तर शरीर विज्ञान आणि पदार्थ विज्ञान या अभ्यास क्षेत्रात झालेले जे संशोधन आहे, लक्षात घ्या, ते मानसशास्त्राच्या प्रगतीला खूपच पोषक ठरले. बरोबर आहे. तर शरीर विज्ञान आणि पदार्थ विज्ञान याच्यामध्ये जे संशोधन झालं होतं तर ते मानसशास्त्राच्या प्रगतीला पण पोषक ठरलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरच काय झालं, मानसशास्त्राची एक स्वतंत्र शास्त्रीय दृष्टीनं वाटचाल सुरू झाली. हे आपण बघितलेलं होतं. 1879 मध्ये वुंट यांनी जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठामध्ये जी पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र. मॅकडुगल यांच्या डेफिनेशन मध्ये मन हा उल्लेख येईल. विल्यम वुंट यांच्या डेफिनेशन मध्ये बोधात्मक अनुभव हा शब्द येईल. लक्षात ठेवा बरं का, बोधात्मक अनुभवाचं किंवा जाणीवेचं शास्त्र. अरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंट, लक्षात राहील. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता अशी व्याख्या केली आणि प्रायोगिक अंतर्निरीक्षण किंवा आत्मपरीक्षण पद्धतीचा उपयोग करून आपण बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करता येतो असं सांगितलं. असं प्रतिपादन कोणी केलं विचारलं जाऊ शकतं, परंतु बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारी जी आत्मनिरीक्षण पद्धत आहे, आता आत्मनिरीक्षण लहान मुलाला करता येईल का? नाही येणार. प्रौढ असतील, बरोबर आहे, सुसंस्कृत असतील, निरोगी व्यक्ती असतील, तेच स्वतःचं आत्मनिरीक्षण करू शकतात ना, बाकीचे करू शकतात का? नाहीत करू शकत. म्हणजे बोधात्मक अनुभव हा प्रत्येक व्यक्तीपुरता मर्यादित असतो असं एखादं सेंटेन्स येऊ शकतं. क्वेश्चन असतो, बोधात्मक अनुभव हा व्यक्तीपुरता मर्यादित असतो. ओके, मग तिथं आपल्याला माहित नसतं हे काय ते. त्याच्यामुळं ही सुद्धा डेफिनेशन आहे ना, ही सुद्धा डेफिनेशन अमान्य करण्यात आली. लक्षात घ्या, मानसशास्त्राच्या ज्या डेफिनेशन आहेत त्यांची जी टाइमलाईन आहे ती टाइमलाईन व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणती डेफिनेशन का अमान्य झाली हे सुद्धा आपल्याला इथं माहित असलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, अबोध मनाचा विचार. इथे 4 नंबर करा. आत्मा, मन, बोधात्मक आणि अबोध सिक्वेन्स लक्षात राहील. तर 1919 मध्ये सिग्मंड फ्राइड जे होते ना, यांनी सगळ्यात आधी अबोध मन किंवा अबोध अवस्थेची संकल्पना मांडली. कोणी मांडली अबोध मन किंवा अबोध अवस्थेची संकल्पना? तर ती मांडली सिग्मंड फ्राइड यांनी. आणि मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक आणि अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र असं त्यांनी मत मांडलं. तर इथं तुम्हाला अरिस्टॉटल, त्याच्यानंतर मॅकडुगल, त्याच्यानंतर विल्यम वुंट, त्याच्यानंतर सिग्मंड फ्राइड यांची मतं लक्षात ठेवायची आहेत. यांच्या डेफिनेशन मध्ये कोणते वर्ड्स येणार आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मानवाच्या बोधात्मक जाणीवेला फ्राइड यांनी कशाची उपमा दिली? बघा, मानवाच्या बोधात्मक जाणीव जी आहे ना, त्याला फ्राइड यांनी समुद्रामध्ये तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा दिली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समुद्रामध्ये तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा त्यांनी दिली. आणि हिमनगाचा, ज्याला आपण आईसबर्ग म्हणतो, तुम्ही जर टायटॅनिक पिक्चर पाहिला असेल तर तुम्हाला माहित असेल, तर आईसबर्ग खूप मोठा असतो. बरोबर आहे. त्याचा म्हणजे ऑलमोस्ट 90% भाग खाली असतो पाण्याचा आणि 10% भाग वरती असतो. बरोबर आहे. तर तसंच इथे काय सांगितलंय की तरंगताना दिसणारा जो भाग आहे तो खूप छोटा असतो, पण खालचा भाग खूप मोठा असतो. लक्षात आलं? तर तसंच इथं बोधावस्था जे आहे ना, तर तरंगणारा जो भाग आहे 1/10 भाग पाण्यावर तरंगताना दिसतो, उरलेला 9/10 भाग पाण्याखाली बुडले. उदाहरणार्थ बघा, हे पाणी आहे. बरोबर आहे, हे पाणी आहे, कन्सिडर करूया आपण. आणि हा आईसबर्ग आहे. एवढा भाग वरती दिसतोय पण एवढा मोठा भाग खाली आहे. लक्षात येत आहे? तर इथं पाण्याखाली बुडलेला भाग जो आहे म्हणजे तरंगणारा हा जो भाग आहे, ही काय आहे? बोधावस्था आहे. ओके, बोधावस्था आहे. लक्षात आलं? आणि हा जो खालचा भाग आहे, बुडालेला भाग, ही म्हणजे अबोधावस्था. ओके, लक्षात आलं? तर हे कोणी सांगितलेलं आहे? सिग्मंड फ्राइड यांनी सांगितलेलं आहे. सिग्मंड फ्राइड यांनी याला अशी उपमा दिलेली आहे. लक्षात आलं? क्लिअर? चल, तेव्हा मानसशास्त्र म्हणजे केवळ बोधात्मक जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र, ही व्याख्या संकुचित ठरली. जेव्हा फ्राइड यांनी असं जेव्हा एक्सप्लेनेशन दिलं तेव्हा काय झालं? इथं
मानसशास्त्र म्हणजे केवळ बोधात्मक अनुभवाचा जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र, ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन काय झाली, संकुचित ठरली. बरोबर आहे. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध मनात दडलेल्या अतृप्त इच्छा, प्रेरणा, वासना असतात आणि या अबोध प्रेरणांचं प्रतिबिंब मानवाच्या आपण आहोत. बरोबर. आपल्या मनामध्ये काही इच्छा आहेत, बरोबर आहे, अतृप्त इच्छा जे आपल्याला पूर्ण करायचे, काही प्रेरणा आहेत, वासना असतात, ह्या व्यक्तीच्या दैनंदिन वर्तनामधून दिसतात किंवा आढळतात असं फ्राईड यांनी सांगितलं किंवा फ्राईड यांनी दाखवून दिलं. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की हे सगळं कोणी दाखवून दिलं, सिग्मंड फ्राईड यांनी दाखवून दिलं. लक्षात आलं. त्याच्यामुळं मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक आणि अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र होय. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या काही काळ रूढ होत होती. लक्षात घ्या. सिग्मंड फ्राईड यांनी जेव्हा हे सगळं दाखवून दिलं तेव्हा काही काळ ही जी व्याख्या आहे ही काही काळ ही व्याख्या रूढ होत होती. त्याच्यानंतर काय झालं बघा, त्याच्यानंतर 20व्या शतकामध्ये मात्र काही मानसशास्त्रज्ञांनी व्यक्ती वर्तनावर अधिक लक्ष दिलं. बरोबर आहे. आपण काय बोललो की जसे जसे अभ्यास विषय बदलले तसं तसं मानसशास्त्राच्या व्याख्या सुद्धा तुम्हाला बदललेल्या दिसून येतात. तर 20व्या शतकाच्या प्रारंभी काही मानसशास्त्रज्ञांनी कशावरती लक्ष केंद्रित केलं, व्यक्ती वर्तनावरती लक्ष केंद्रित केलं आणि फ्राईड यांनी मांडलेला जो विचार होता ना तो त्यांना पटेनासा झाला. ओके. त्याच्यामुळं अबोध जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र ही जी डेफिनेशन होती फ्राईड यांनी मांडलेली, ही पण डेफिनेशन मागं पडली आणि मानसशास्त्राच्या वरील सगळ्या व्याख्यांच्या संदर्भामध्ये विल्यम जेम्स हे एक संशोधक आहेत. त्यांनी असं विधान केलं की मानसशास्त्राने सुरुवातीला आपला आत्मा गमावला, म्हणजे सुरुवातीला आत्म्याचं शास्त्र अरिस्टॉटल, त्याच्यानंतर मन गमावलं. बरोबर आहे. मनाचा अभ्यास, त्याच्यानंतर जाणीव गमावली आणि शेवटी अबोध अवस्था सुद्धा गमावली. आपण जी टाइमलाईन पाहिली ती टाइमलाईन त्यांनी इथं सांगितलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर विल्यम जेम्स यांचं हे जे मत आहे हेही तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि ही जी व्याख्यांची टाइमलाईन आहे ही पण आपल्याला लक्षात ठेवायची. ओके. आता आधुनिक मत काय आहे बघा. आधुनिक मत काय सांगितलं जातं की वर्तनाचं शास्त्र, बरोबर, वर्तनाचं शास्त्र, तर वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ, अमेरिकन वर्तनवादी, हे सुद्धा तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकतात. जर तुम्ही मानसशास्त्रज्ञ वाचत असाल तर ते अमेरिकन होते, जर्मन होते, फ्रेंच होते, भारतीय होते, वर्तनवादी होते, विचारसरणी ज्या असतील त्या पण लक्षात ठेवा. तर जॉन बी वॉटसन किंवा वॅटसन यांनी मन आणि अबोध अवस्थेचं अस्तित्व नाकारलं. लक्षात ठेवा. कोणी नाकारलं? ऑप्शन मध्ये सिग्मंड फ्राईड असेल, विल्यम वोंट असेल, तर इथं उत्तर काय येणार? जॉन बी वॅटसन. ओके. आणि वर्तन ही संकल्पना त्यांनी सगळ्यात आधी मांडली. वर्तनवादी मानसशास्त्राचा पाया वॅटसन यांनी रचला. म्हणजेच मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ही व्याख्या केली. पण त्यांनी काय केलं? वर्तन या शब्दाचा खूप मर्यादित अर्थ घेतला. बरोबर. वर्तन म्हणजे काय समजलं त्यांनी? उद्दीपक आणि प्रतिक्रिया यंत्रणा. लक्षात ठेवा. वर्तन म्हणजे उद्दीपक आणि प्रतिक्रिया यंत्रणा. लक्षात आलं? क्लिअर? मग विशिष्ट उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन, असं वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ मानतात. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ काय मानतात की विशिष्ट उद्दीपक आहे, त्या उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन. बरोबर. मग वॅटसन यांच्या वर्तनाच्या व्याख्येमध्ये कोणी सुधारणा केली? वुडवर्थ यांनी सुधारणा केली. आणि वर्तन म्हणजे उद्दीपकाला जीवाने किंवा प्राण्याने दिलेली प्रतिक्रिया अशी व्याख्या त्यांनी केली. बरोबर आहे. फक्त जीव किंवा प्राणी ऍड केलं. आणि वॅटसन नंतरच्या मानसशास्त्रज्ञांनी वर्तनाचा किंवा वर्तन या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपल्याला व्यापक घेतलेला दिसून येतो. वॅटसन यांनी मर्यादित अर्थ घेतला होता. पुढच्या म्हणजे मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी व्यापक घेतला. ठीक आहे. ओके. तर मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या सगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक, क्रिया प्रतिक्रियात्मक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. रॉबर्ट एस फेल्ड्समन या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या केलेली आहे. लक्षात ठेवा. ओके. क्लिअर? तर ही मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास
या दोन डेफिनेशन आधुनिक डेफिनेशन आहेत. रॉबर्ट एस फेल्डमन यांचं नावही इथं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. इंट्रोडक्शन मधून खूप सारे क्वेश्चन बनतात, लक्षात घ्या. तर हे होतं आपलं इंट्रोडक्शन लेक्चर. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. डेफिनेटली विद्यार्थ्यांचे कमेंट आले, विद्यार्थ्यांना लेक्चर आवडलं, तर आपण ही सिरीज कंटिन्यू करूया. पुस्तकं लवकरात लवकर मागवा. परीक्षा तुमची फक्त 40 ते 50 दिवसावरती आहे. जर तुमच्या काही अडचणी असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.